नागपुरात शालेय पोषण आहार योजनेवर गॅस टंचाईचं सावट पाहायला मिळते। शाळांकडे केवळ पुढील 15 दिवसांचाच LPG सिलेंडरचा साठा आहे। 2,78,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या भोजनावर आता गदा येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। व्यावसायिक LPG सिलेंडर तुटवल्यामुळे अडचणीत सापडलेत। काही शाळांची स्वयंपाकघरं बंद पडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। नागपुरात शालेय पोषण आहार योजनेवर आता गॅस टंचाईचं सावट पाहायला मिळते। अनेक शाळांकडे केवळ पुढील 15 दिवस पुरेल एवढाच LPG सिलेंडरचा साठा असल्याची माहिती। यात 2,78,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या भोजनावर आता गदा येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे व्यावसायिक LPG सिलेंडर तुटवल्यामुळे अनेक अडचणी आता पाहायला मिळतात। काही शाळांची स्वयंपाकघरं बंद पडण्याची देखील शक्यता या निमित्तानं आता वर्तवली जात आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, काय सविस्तर अपडेट? अगदीच मेघना, खरं तर इराण आणि इस्रायलच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने कमर्शियल गॅसचा तुटवडा आहे ते देशभरामध्ये जाणवत आहे। काही हॉटेल जे आहे ते बंद पडण्याच्या मार्गावर आहे। मात्र आता तोच गॅसचा तुटवडा आहे ते विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जेवणापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून शाळेमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांना मध्यंतरांच्या वेळी जे भोजन दिलं जात असतं त्या भोजनासाठी जे स्वयंपाक करावं लागतं त्यासाठी कमर्शियल गॅसची जी आहे ती आवश्यकता असते। मात्र काही कालावधींसाठी जे आहे ते हा गॅस पुरवठा जे आहे या ठिकाणी असल्याचे जे आहे ते माहिती समोर येते। त्यामुळे अनेक संस्थांच्या माध्यमातून, काही बचत गटांच्या माध्यमातून जे आहे ते शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन दिलं जात असतं। त्यामुळे गॅसचा जो आहे तो तुटवडा जाणवू लागल्यामुळे आता कुठेतरी विद्यार्थ्यांचं जे आहे ते शालेय पोषण आहार जे दुपारच्या वेळी त्यांना दिलं जातं ते बंद होते का अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। एकूणच ग्रामीण भागामध्ये विशेषतः म्हणजे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आवड निर्माण व्हावी म्हणून जे आहे ते शालेय पोषण आहार योजनेकडे विशेष महत्त्वाने जे आहे ते पाहिलं जातं। कारण की शाळेत जेवण मिळतं या आशेने जे आहे ते अनेक विद्यार्थी गोडीने जे आहे ते शाळेमध्ये जात असतात। त्यामुळे जर शाळांमधील जर या पद्धतीने शालेय पोषण आहार योजना ही जर गॅसच्या तुटवड्यामुळे बंद जर पडली तर कदाचित विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ते शाळेमध्ये जाण्यासाठी सुद्धा जे आहे ते त्यामध्ये सुद्धा काही घट होण्याची शक्यता आहे ते नाकारता येऊ शकत नाही। त्यामुळे नक्कीच आहे ते ज्या पद्धतीने जे आहे ते आता हॉटेल व्यावसायिक असतील यांच्यापर्यंत पोहोचलेला गॅसचा तुटवडा आता विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या ताटापर्यंत जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे नक्कीच यावर काय शासनाकडून तोडगा काढला जाऊ शकतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।